Yo, what's happening, guys? My name is Tanish and you're watching Tanish the Explorer in Gaming. Guys, तर फायनली 1.5 महिन्यानंतर येणार आहे अजून एक लोकल ट्रेन जर्नी आणि ही जर्नी होणार आहे 97102 कल्याण ठाणे लोकल ट्रेन मध्ये. ही दर दिवशी निघते 3:58 आणि पोहोचवते तुम्हाला ठाण्याला 4:30 टोटल आपले हॉल्ट्स असणार आहे 7. टोटल आपले हॉल्ट 7 असणार आहे आणि ते 7 हॉल्ट कव्हर करायला आम्हाला लागणार आहे 32 मिनिट्स आणि 30 किलोमीटरचा आपला रास्ता आहे. आणि ती दर दिवशी गाडी चालते. ठीक आहे, ही दर दिवशी चालते आणि हा लास्ट ब्लॉग आहे. ठीक आहे ना, हा लास्ट ब्लॉग आहे #दिवाळी वेकेशन सिरीजचा. ठीक आहे ना, मी परत एकदा बोलते, हा लास्ट ब्लॉग आहे #दिवाळी वेकेशन सिरीजचा. तर आता वाजले आहे 12. तर आता मला कसं पण करू 4 वाजता 3:30 पर्यंत मला पोहोचायला लागेल कल्याण जंक्शनला. मग माझी भेट होईल तुम्हाला सीधा कल्याण जंक्शनला. मित्रांनो, फायनली मी पोहोचलोय ते म्हणजे कल्याण जंक्शनला. इकडे ST उभे आहे, CST. त्याच्यानंतर आपली गाडी येईल. टोटल ह्या रेल्वे स्टेशनला 7 पलाट आहे. ह्या रेल्वे स्टेशनची थोडी इन्फॉर्मेशन, तर हा रेल्वे स्टेशन ओपन झालेला इन द इयर ऑफ 1855. मतलब या रेल्वे स्टेशनला 170 वर्ष पूर्ण झाले. फिलहाल तर आम्हाला कन्फ्युजन आहे की आपली ठाणे लोकल फर्स्ट ला येणार आहे की फर्स्टला, म्हणून आम्ही ब्रिजवर उभे आहे. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. ऑब्विसली फर्स्ट क्लास आहे ना, व फर्स्ट क्लास आहे बघा पुढे गेला. आलेली आहे आपली ट्रेन ठाणे लोकल, 25 मिनिटं डिलेली. फायनली आम्ही ट्रेनच्या आतमध्ये. आता मी ट्रेनचं तुम्हाला डिपार्चर दाखवतो. मित्रांनो, निघालोय ते म्हणजे कल्याण जंक्शन वरून. आता आपला फर्स्ट हॉल्ट आहे तो म्हणजे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन. मित्रांनो, इकडे पॅरलर रेस चालू आहे. ती पण चालली आहे मुंबईला आपल्या बरोबर. फर्स्ट हॉल्ट आलाय तो म्हणजे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन. त्यानंतर डोंबिवली, मग मी कोपर रेल्वे स्टेशन स्किप करीन. मग दिवा, मग मी मुंब्रा रेल्वे स्टेशन स्किप करीन. मग कलवा आणि ठाणे डिपार्ट. पोहोचलोय ते म्हणजे डोंबिवली रेल्वे स्टेशनला. आणि बघा समोर एक एक्सप्रेस ट्रेन आणि गर्दी. मित्रांनो, गर्दी डोंबिवलीला. माझा एक अजून एक चॅनल आहे तनिष ट्रॅव्हल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर त्या पण चॅनलला वॉच करा. आणि बाकी ते सगळे # नॅशनल हॉलिडे ब्लॉग्स आहेत त्यांचा पण. आणि हा 6वा ब्लॉग आहे त्यांचा, कारण की माझी उद्या स्कूल चालू होणार आहे म्हणजे की नोव्हेंबर 3 ला. म्हणून मी नोव्हेंबर 2 पर्यंत # नॅशनल हॉलिडेचा ठेवला. काहीच ही व्हिडिओ फक्त 5 ते 10 मिनिटात मोठी होईल, कारण की हा रूट एकदम छोटा आहे. 5 ते 10 मिनिटाची व्हिडिओ होईल. अगला स्टेशन दिवा.
दिवा जंक्शनला अर्धी गाडी खाली पण झाली आणि दिवा जंक्शनला भरताय पण. आणि त्या साईडला 50104 उभी आहे. थांबा दाखवतो मित्रांनो. 50104 दिवा रत्नागिरी पॅसेंजर. त्याचा पण ब्लॉग बनवलाय मी. ते एसटी दिवाळी वेकेशनचे ब्लॉग्स आहे ना त्याच्यामध्येच येतो. तर सगळ्या ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ते 5 ब्लॉग आणि हा 6वा. अजून एक नवीन एडिटर ऍप शोधलाय म्हणून माझी वॉइस तुम्हाला थोडीशी चांगली येत असेल. मला थोडी परफेक्ट येत असेल. मग याच्याने माईकची पण नाही गरज आहे. एवढी परफेक्ट येते माझी आवाज. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचले मुंब्रा रेल्वे स्टेशन. ब्लॉग थोडं छोटं होते म्हणून म्हटलं की मुंब्रा रेल्वे स्टेशन पण दाखवून देतो. बघा डिपार्ट झालं मुंब्रा रेल्वे स्टेशन वरून. जर्नीचा फर्स्ट टनल आणि केला तो आपला फर्स्ट टनल. फिलहाल तो येतो आता जस्ट कलवा रेल्वे स्टेशन. आणि कलवाचा कार शेड पण तुम्हाला दाखवतो. कलवाचा कार शेड मित्रांनो त्या साईडला आहे तो म्हणजे कलवा कार शेड. कलवा आलाय बघा. इकडे ट्रेन तिथे आहे. हे बघा दिसतंय इकडे रेट्रोफिटेड EMUH उभी आहे. आणि तेव्हा मी कल्याणला आलो ना तेव्हा इकडे AC लोकल पण उभी होती. थांबा हे बघा परत दिसेल. अच्छा नाही यार संपला. आता फायनली आम्ही निघालो ते म्हणजे कलवा रेल्वे स्टेशन वरून. आणि अगर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज या व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो ठाणे नेरूळ पण आलाय आणि आपलं पारसिक टनलचा पण आलाय साईड. हे बघा लास्ट हॉल्ट आलाय तो म्हणजे ठाणे. मित्रांनो सोलापूर वंदे भारत क्रॉस झाली. मित्रांनो ठाणे रेल्वे स्टेशन. मित्रांनो मी आता जस्ट तुम्हाला दाखवलं ठाणे रेल्वे स्टेशनचा अरायवल. तर फायनली आम्ही पोहोचलोय ठाणे रेल्वे स्टेशनला. आणि आता घरी जायला ट्रेन शोधताय म्हणजे खारला जायला. पण जर तुम्हाला अगर ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.